आपल्या घरी आणि संप्रदायामध्ये फरक आहे. इथं विचारलं जात नाही कोण येणार आहे याला विचारण्याला चौकशी म्हणतात. इथं चौकशी नाही. आपल्या घरी अगोदर चौकशी होते आणि चौकशीवर चौकशी ते ठरते. विठ्ठल त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम दुसरे चरणासनताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास काय माझी वाणी मानिल संतांसी रंजो चित्तासी आपुलिया शुक्लम ब्रह्म विचार सार परमाद्यम जगद व्यापिणी विना पुस्तक धारिणी मभयदाम जाड्यांधकाराभार हस्ते स्फाटिक मालिका विदधति पद्मासनेन संस्थितां वंदितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्मती प्रकाशो मणिनी वृत्तिदासो अवधार जोशी तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मिजान एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथ शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथ एकनाथ बाई माता ठेविला बाई माता हे बिला शरण शरण एकनाथ शरण एकनाथ बाहु गुण दोष बाई माता ठेविला बाई माता ठेविला पुण्य दोष नका पाहू हे शरण शरण एकनाथा बाई माता ठेविला बाई माता ठेविला बाई माता ठेविला चरण चरण एकनाथ पायी माता देवेला पायी माता देवेला पायी माता देवेला हे बिला काशाय वस्त्रधारण शंख चक्र गदा पद्म कमंडलू त्रिशूलधारी कमलनयनी समचरणी श्रीपाद वल्लभ श्री परमाराध्य भगवान श्री दत्तात्रयांच्या चरणकमलाच्या सेवेकरता आपल्या समोर गायलेला भंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा नामाचं महिमान पटवून देणारा हरिपाठ या ग्रंथ प्रकरण काव्यातील भंग आहे. विठ्ठल
ज्ञानेश्वर महाराज गायलेल्या अभंगातून आई तुम्ही थोड्या पुढं सरकता का? थोड्या हा गॅप नका ठेवू, जरा श्रोता जरा जवळ असलं म्हणजे बरं वाटेल थोडं. हा या ना थोड्या जवळ. तर ते त्यांचं बाळ झोपले, बाकी पाठीमागून पुढे या, नाही तर बसा जरा भरलेलं दिसेल, बाकी नाही काय. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा भगवान की गणपती बाप्पा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज गायलेल्या अभंगातून नामाशिवाय जगातील प्रत्येक क्रिया व्यर्थ आहे हा भाव त्यांच्या समोर काही साशंका घेऊन आलेल्या लोकांच्या शंकेचं निरसन करताना ज्ञानेश्वर महाराज उत्तरित होतात या अभंगातून. भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदाच्या शरणारविंदी प्रणिपात करतो. भगवान श्री आत्मगजाननाच्या परिघामध्ये वसलेली अखिल कोड ब्रह्मांड नायक जगन्निवास पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली समाधिधन अलंकापूर निवासी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अलंकापूर पीठाधिपती संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तेजोवलय तेजोनिधी विश्व माऊली माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं ब्रह्ममूर्ती सोपानदेव महाराज प्रतिष्ठान निवासी दत्तात्रय जनार्दन संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून संतांच्या महंतांच्या ग्रंथांच्या ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही आपली पवित्र आणि पावन नगरी आणि आपल्या या अंगापूर वंदन गावामध्ये चालू असणार हा उत्सव आणि या उत्सवातली आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आहे. संप्रदायाचा अलिखित दंडक असा आहे की पहिल्या दिवशी नामाचं चिंतन व्हावं किंवा वक्त्याला नामाविषयी बोलावं. अभंग नामाचा नसला तरी चालेल पण नामाचा असावा असं अलिखित दंडक आहे. आता थोडं 4Gतून प्रवास करू कारण वक्ते सगळे 5G 6G वाले इथं आता आहे का नाही. मला महाराजजी म्हणले थोडा श्रोता पहिल्या दिवसाच्या मानाने कमी असेल पण हे दोघं चौघच 1,000 श्रोत्यासारखे काय बाकी ज्यांची गरज आपल्याला जास्त श्रोत्याची गरज नाही. सगळे दर्दी लोक आहेत तिथं बसलेले आता म्हणून असं म्हटलंय बाबा हजारों की गर्दी कुछ काम की नाही राहती 10 लोक दर्दी हो गए तर बस हो गए असं आहे. म्हणून पूजनीय श्री महाराष्ट्रात ज्यांचं मोठं नाव आहे आता हे काय सगळेच रोज सांगत असतील मी सांगणं काही नाव्यानं योग्य नाही पण पूज्यस्थानी आपल्या सगळ्याचे असणारे गायनाचार्य कीर्तन केशरी हरिभक्तीपरायण गुरुवर्य संजयजी महाराज वेळुकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या आज्ञेनंच ही सेवा माझ्यासारख्याच्या पदरी आहे. ज्यांचा गोड मृदंग आपण ऐकताय तुम्ही फार भाग्यवान लोक आहे हो. फार भाग्यवान काय विठ्ठल महाराज केव्हा हे ऐकायला मिळत नाही महाराज. हे ऐकायला लागले आपण काय म्हणावं हा प्रश्न पडतोय. पखवाज मृदंग हा ऐकायला मिळत नाही हो. मी मगाशीच माझ्यासोबत आले सारथ्य करायला आणि ते फार फॅन आहेत सरांचे ते रोज ऐकत असतात काकडा आणि ते मला एक दिवस म्हणून होते काय काय लोक म्हणजे महाराज नुसतं बडावते तो म्हणजे काय गोडवा येत नाही त्याच्यातून. पूज्यश्री वसंत गडकर महाराजांचा काकडा ऐकताना म्हणजे काय नाद ब्रह्म तयार होतो. त्यांना म्हटलं तुम्ही आवर्जून माझ्याबरोबर चला तो नाद ब्रह्म तयार करणारी व्यक्ती आज आपल्याला वाजवायला आहे आणि श्रद्धेय श्री कदम सर इथं उपस्थित आहेत. म्हणजे वाक्यरचना करायची झाली तर मृदुंगाच्या बाबतीत आजकाल मृदुंगात सगळ्या फॅशन ऐकायला मिळत आहेत. मृदुंगात सगळंच काय लय तयार लोक आहेत मृदुंगात काही वाजवायला लागलेत आजकाल पण मृदुंग वाजवत नाहीत ही शोकांती काय सध्याची. मृदुंगात सगळं वाजवतात असं आहे. तड तड वाजतो त्याला ताशा म्हणतात त्याला मृदुंग म्हणत नाहीत. टंग टंग वाजते त्याला ढोलकी म्हणतात. धाक धाक वाजतो त्याला ढोल म्हणतात. धिरकेट आणि अजून वेगळा बाज आहे त्याच्यावर डोलायला लागतात माणसं त्याला हलगी म्हणतात. पण शिवाला सुद्धा ज्याच्यावर तांडव करावं लागेल त्याला मदन कदम सरांचा मृदंग म्हणतात लक्षात ठेवा. अशी अजून याच्यापेक्षा काय वाक्य राहणार इतकं गोड. आणि मी बोलणं म्हणजे ते चांदीला सोन्याला चांदीचा मोलामा दिल्यासारखं होईल
त्याच्यामुळं या दोन व्यक्तींच्या पुढे जास्त बोलणं योग्य नाही. मी माझी चॉईसच कशी काय झाली काय माहिती, कारण त्यांचं सिलेक्शन फार मोठं आहे, फार मोठे मोठे वक्ते. बरं सिलेक्शनसाठी महाराजांचं कलेक्शन लय मोठं आहे. मी बघितलंय त्यांचा सप्ताह, कलेक्शन काय बरोबर, कलेक्शनसाठी इलेक्शन घ्यायची गरज नाही असं इथे आहे का नाही. पण ते म्हणले आहे चला आपल्या मुलासारखं आहे, काय बोलते बघूयात. आणि त्यांचं फार प्रेम आहे माझ्यावरती. म्हणून सगळीच उपस्थित दिग्गज महाराज मंडळी गंधर्व सभेकरता, मागेही माझ्या अंगापूरच्या कीर्तनाला होत्या. श्रद्धेय श्री समाधान महाराज आहेत, पवार महाराज आहेत, मधल्या महाराजांचं मला काही नाव माहीत नाही. आमचे विठ्ठल महाराज पाटील आहेत, गोडजन्नी आत्ता चाल गायलीत. सिस्टीम तुमची काय रेकॉर्ड रूमच आहे, दुसरं काय तुमचा फॉल्ट नाही हो. ते गोकुळाष्टमीचे कार्यक्रम झाल्यामुळे मी लागोपाठ कार्यक्रम, मी आजारी, आणि आज मी मगाशीच महाराजांना आलेलं म्हणजे थोडंसं चक्कर येतं आणि मग ते आवाजाला थोडंसं क्रॅश येतं, त्याच्यामुळं बोलताना मला त्रास होते, बाकी नाही काय तुम्हाला जाणवत असेल. ते ओरिजिनल आवाज असा नाही ते माझा. कॅमेरा आपण शूटिंग करताय, तुम्ही पुढं असला म्हणजे जरा भीतीच वाटते मला. त्यात सगळी लोक मोठी, पण आता काय ऐका नाही, चला यूट्यूबचं शूटिंग आहे आणि महाराजांनी गोड उत्सव तयार केला. बाबा काय बोलायचं काम नाही, काय नाही काय नाही. भव्यता दिव्यता आणि रम्यता, मंगलता दिव्यता आणि रम्यता मंदिर, मंगलता दिव्यता आणि रम्यता मंदिर. मंगलता सुद्धा आहे, दिव्यता सुद्धा आहे, रम्यता सुद्धा आहे. हा रमून जाईल माणूस की त्याला काय बोलावं हे कळणार नाही. एका हिंदी शायरचं म्हणणं असं आहे, भगवान खोजने से नहीं मिलते, खो जाने से मिलते हे. देव शोधल्यानं सापडत नाही, देवाकरता हरवावं लागतं. आपण हरवून जावं, आपल्या भक्तीमध्ये आपल्याला विसरून जावं. या ती कुळ माझे गेले हरपुणे, ज्ञानोबरायांच्या भावासारखं तो भाव प्रकट होणारी ही भूमी लक्षात ठेवा. एवढं सुंदर नियोजन आपलं लक्षात ठेवा. परमपूज्य श्री गुरुवर्य पाटील महाराजांचं म्हणणं आहे, उत्सव आम्हाला काय देत असेल तो उत्सव आम्हाला ऐक्य देतो, उत्सव आम्हाला काय देत असेल तो उत्सव आम्हाला ऊर्जा देतो, उत्सव आम्हाला काय देत असेल तो उत्सव आम्हाला प्रेम देतो, उत्सव काय देत असेल तर धर्माबद्दलचं संरक्षक देतो आणि भावनांचं संवर्धन करतो, त्याला उत्सव म्हणतात. किती ऐक्य आहे, कुणाला मज्जाव नाही, कुणाला ब्यान नाही बुवा. या रे या रेला हानत हो, कुणाला नाही. सकळाच येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या सगळ्याला बोलव ऐक्य बुवा. असं म्हटलं जातं कलियुगात 4 माणसं एकत्र यायची म्हणलं, सध्याची परिस्थिती अशी आहे, एकाला पृथ्वी सोडून जावं लागतं तर 4 एकत्र येतात. जड झालं का लय? 4 एकत्र येतात, त्यासाठी एकाला जावं लागतं, त्याला खांदेकरी असं म्हणतात. इथे हलसून होण्यास खांदेकरी ते सुद्धा येत नाहीत, ते काम पुण्याचं आहे म्हणून येतात. आणि पुण्याची लोक तर येतच नाहीत महाराज, पुण्याचे सगळे जाम आहेत ते जॉबमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये, ते येत नाहीत बाबा, असं आहे का नाही. पण सगळ्याला एकत्र आणतो तो आमच्या आत्मगजाननाचा उत्सव. अजून काय ऊर्जा देतो. बाबा वय किती तुमचं, मी प्रूव्ह करून देतो ना लगेच. माझ्याकडे काय ते थोडंसं 80, बघा 80 वर्ष झालं बाबांचं. परवा 95 वर्षाची व्यक्ती मला इंदापुरात भेटली काल याच कीर्तन झाल्यावर, आणि हसतच माझ्याकडे आली. जरा ठणठणीत होते विठ्ठल महाराज. ते म्हणले महाराज, म्हणलं झालं काय, म्हणली एक कौतुकाची गोष्ट सांगायची. म्हणलं काय, म्हणजे माझं वय वर्ष 95. म्हणलं वा काय वा, या वयात तुम्ही कीर्तन ऐकता, पुढं हे गंमत म्हणले. म्हणलं सांगा मला बसायची गाडीत जायची, अहो कटाळा आलाय, लांबून आलो मी. ते म्हणले गंमत अशी आहे, मी 95 वर्षात झालो पण पंढरपूर काळं गोरं बघितलं नाही अजून. मी म्हणलं ठेवलं कसं काय तुम्हाला इतके वर्ष? ते म्हणले काय ठेवलं म्हणजे देवाने ठेवलं ना बा इतकी वर्ष, तरी अजून पंढरपूर पाहता नाही आलं. 95 वर्ष जगले, याला अजिबात किंमत नाही. महाराष्ट्रात येऊन पंढरीची वारी केली नाही, काय हो ऐका ना. तू काय म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखलिया. 80 वर्षाची व्यक्ती विना घेऊन कीर्तनात उभी राहते, विना तक्रार, विना. हे लय जड होतं हो कधी कधी, पण थोडं शिक्षणाचाही प्रभाव टाकावा लागतो दादा, काय करणार मग असं आहे ना. ते सगळीच जर रेंगळत आणि काही सांगायला लागलो तर आपण कीर्तनाच्या क्वालिटी फार डाऊन व्हायला लागले सध्या, आहे का नाही. स्टँडर्ड एक श्रोता तयार झाला पाहिजे की ज्याच्या माइंड इतकं प्रेझेंट पाहिजे की तो अजिबात नाही, तो फ्युचरलाही गेला नाही पाहिजे, पास्टलाही नाही, तो प्रेझेंट तर प्रेझेंट, नाही तर मग ॲबसेंट असं. विना तक्रार विना 80 वर्षाचा माणूस घेतो, कुठलंही दुखणं नाही, खुपणं नाही, काही नाही काही नाही काही नाही हो. सहज 1-2 तास उभं राहायचं म्हटलं तर माणसं म्हणतात गुडघे गायला आले, पण 2 तास कीर्तनात विना घेऊन उभं राहतात, त्याला ऊर्जा म्हणतात. ते मांडव देतो. आणि विना घेतला पाहिजे ना माणसाने, खांद्यावरती विना घेतलाच पाहिजे. नातू जड आहे 20 किलोचा तरी म्हातारा घेऊन हिंडत की अंगापुरात, पण 1.5-2 किलोचा 3 किलोचा विना त्याला घेऊन नाही. म्हणजे मला खांदे काम देत नाही. नातू कसा देतो काम? मग खांदे नातू घेण्यासाठी दिलेले नाहीत बरं का, खांदा हा विना घेण्यासाठी दिलाय देवानं. छान वाक्य सांगू का, हा खांद्यावर विना घ्या गाड्या आणि खांद्यावर जायच्या आधी घ्या.
विठ्ठल मग आहे, मग सिद्ध करून द्याल तुम्ही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे. मग यावं लागेल, जावं लागेल, ईश्वराची पूजा करून घ्या. चला, मांडव प्रेम देतो. किती प्रेम देतो, काही कुणाच्या ओळखी नाहीत. नात्यात नात्यात काय संबंध आहे कुणाची कुणाचा, कुणाच्या. मी तर फार म्हणजे एकदम नवीन कीर्तनकार आहे. नवीन एकदम फ्रेश. आत्ताच मार्केटमध्ये आलो मी. काय जास्त मला काय अनुभव सुद्धा नाही. मला हे चांगले चांगले लोक पाहिले की मला दर धरून घाम येतो. काय करावं मी, याचं कारण आहे महाराज काय माहिती का, वक्त्याला भीती पाहिजे आदरयुक्त. त्यावेळेस तो घडला जाईल. मला असं वाटतं ज्याला कशाची भीती नाही, कशाची लाज नाही, ते कोणाचाच मान ठेवत नाही, सन्मान ठेवत नाही, मग काय ते त्याच्या मनात चालत राहतं. आमचं मग अशी फार कीर्तन संहिता या विषयावरती चर्चा झाली. आणि जुनी जाणती लोक आहेत, चांगली लोक आहेत, म्हणून महाराज एक दर्जा आणि एक क्वालिटी टिकून आहे संप्रदायाला. नाही तुम्हाला काम करता आलं तरी चालेल, पण काम खराब नाही करायचं. हां, या लोकांनी जिवंत ठेवलं ना महाराज काम. दादांनी कीर्तन परंपरा जिवंत ठेवली, त्यांच्या आजोबांनी ज्ञानेश्वरीची परंपरा जिवंत ठेवली, श्री महाराजांनी मृदुंगाची परंपरा जिवंत ठेवली. या परंपरा टिकल्या पाहिजेत, कारण या परंपरेमुळे आपण हे लक्षात ठेवा. चला, ते विषय मोठा आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. फक्त आपल्याला प्रोटोकॉल फॉलो करायचा. भक्ती ज्ञानाविरती इतर गोष्टी न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. प्रेम देतो. तुम्ही आमच्या नात्यात तरी तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं का नाही. या महाराज कुठून आले, जेजुरीहून आले. बर, अंगापूरला. वा वा वा. बर, काय म्हणे जेवणार, काय तुम्ही म्हणताल ते पंचपक्वानाचं जेवण आहे बुवा. विठ्ठल महाराज तुम्ही जे मागाल ते तुम्हाला इथं बनवून मिळतं. तुम्ही मगाशी म्हटलं असतं आम्हाला बासुंदी नको, मला शिरा खायचा आहे, तरी घरातल्या माणसांनी लगेच साजूक तुपामध्ये बेदाणे, काजू, बदाम, मनुके टाकून असा सुंदर साजूक तुपातला शिरा केला असता. वा 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 वा. सुंदर शिरा केला असता आणि तुमच्या समोर मांडला असता. तुम्ही विवाहित आहात का? नाही, अजून अनमॅरिड आहेत ते. पण म्हणजे आता माझं नाही झालेलं, मी तरी काय लय बाता ठोकण्यात मजा येतो, मला अनुभवच नाही म्हणल्यावर काय ऐका नाही. पण घरी जर एखाद्याने बायकोला शिरा करून मागितलं ह्या टायमाला, तर ती शिरा ताणती दादा, पण शिरा देत नाही हो. पण हिथं आहे का तसं काय? इथं काय नाही तसं अजिबात. काय तुम्ही काही मागाव, काय प्रेम आहे इथं, प्रेम आहे घरी, फ्रेम आहे, ओनली फ्रेम, नॉट अ प्रेम. ती फक्त कवर. फोटोला काय असतं, कवर. काय कवर, कवर सांगू आता ही तुम्हाला लक्ष देते का मला काय सांगायचंय. तुम्ही थोडी चालना द्या, तुम्हाला आपोआप कळली काय. आणि तुम्हाला एकदा कळलं तर तुम्हाला त्या कीर्तनाची मजा काय. ज्याला नाही कळलं त्याला काल्यापर्यंत बी उलगडा व्हायचं नाही काय चाललंय. ते कवर आहे, कवर, ओनली कवर. त्याच्यात प्रेम नाही बुवा, अजिबात नाही, प्रेम नाही. प्रेम दादा कधी कधी मी परवा श्री युगराज महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. पैठणला माझं कीर्तन होतं कृष्ण जन्माचं. फार मोठं भव्य दिव्य नियोजन होतं. श्री महाराजांचं दर्शन घेऊन मी त्या गावात गेलो. आणि ते परंपरेचं गाव आहे, फडाच्या परंपरेचं. स्वागत करताना त्या लोकांनी इतकी फुलं टाकली, इतका श्रोता मजबूत, यूट्यूबलाही आपल्याला पाहायला मिळेल, इतका श्रोता अशी फुलं वगैरे टाकायला लागले. मला सहज त्या कीर्तनात एक वाक्य सुचलं. वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये लोक इतकी आनंदी आहेत बुवा. आपल्या संप्रदायातली लोक फुलं टाकणारी आहेत. फुलं टाकतात, बाहेर बघितलं तर फुल टाकतात. असं आहे ना, जमलंय का? ज्याला नाही जमलं त्याला मी काय होई म्हणते, तर काय चाललंय कुणाच ठेवा, मला तर काय उलगडा होई ना. आपल्या संप्रदायात फुलं टाकणारी लोक आहेत, बाकी ठिकाणी फुल टाकणारी आहेत, पण त्यांचा आपल्याला काही फायदा नाही, लक्षात ठेवा. असं प्रेमाचं स्थान असणारी ही जागा आहे बुवा. इथला पाहुणचार विचारून होत नाही. आता त्या आईंनी मग अशी स्वयंपाक केला, त्यांनी विचारलं का किती लोक येणार आहे, काय होणार आहे? अजिबात नाही. आणि घरी पहिलं विचारलं जातं किती लोक येणार आहेत, मग तसं ते मोजून मापून. आपल्याकडे नाही अजून, गावाकडे ती पद्धत आली. अजून आपल्या कपातून चहा सांडतो बशीत. अजून सिटीमध्ये जरा फरक आहे का ना. विचारलं जात नाही संप्रदायात पाहुणचार करताना. घरच्या पाहुणचारात विचारलं जातं, तो पाहुणचार 4 पाहुण. ही जरा अवघड आहे, तुमचा काही इलाज चालणार नाही मला माहिती. घरच्या पाहुणचारात 4 पाहुण. हा वा वा वा, असा श्रोता मिळाला ना, वा वा. आमचे गुरुवर्य शिंदे माऊली सांगतात, महाराज कधी कीर्तनाला गेला ना, पहिले 10-5 लोक निवडायचे, कसे ऐकतात ते बघायचे. जे चांगले ऐकणार आहे ना, शेवट जय विठ्ठलपर्यंत त्यांच्या बघून कीर्तन करायचं. जे असे बसले ना हात लावून, त्यांच्या अजिबात बघायचं नाही, ते कीर्तन पडलं म्हणे. मग असं इथे आहे का, असं आहे. ह्याच्यापेक्षा सोपं वाक्य सांगतो शेवटचं, मी लय जड करत नाही तुम्हाला, मला पुढं जायचंय.
अतिशय श्लेष अलंकारातला एवढा प्रयोग मला माहिती आहे, जड होतो लगेच नाही जमत ते. ऐका, आपल्या घरी आणि संप्रदायामध्ये फरक आहे. इथं विचारलं जात नाही कोण येणारे याला विचारण्याला चौकशी म्हणतात. इथं चौकशी नाही. आपल्या घरी अगोदर चौकशी होते आणि चौकशीवर चौकशी ते ठरते. विठ्ठल असा गोड उत्सव या अंगापूर नगरीमध्ये संपन्न होते. मला त्याचा एक भाग होता आलं हे मी माझं सद्भाग्य समजतो. हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये आयुष्याच्या शेवटपर्यंत एखादं कीर्तन किती गोड झालं किंवा ही सगळी लोक होती असं सांगायला झालं तर ते एका कोपऱ्यात हे कीर्तन ठेवता येईल. यांचा मृदंग, तुमचं गाणं, दादांचं ऐकणं, तुमचं शूटिंग करणं, त्यांचं सिस्टीम लावणं, वा वा वा, यांचा तबला ऐकणं, काय बोलायचं काम नाही बुवा. सातारला, अंगापूरला ते बी हापशिंगे गावाचे शेजारी, ही भूमी काय सामान्य नाही महाराज. या भूमीचं काय वर्णन करावं. समर्थ रामदासांनी अनेक लेख, अनेक अभंग, अनेक श्लोक लिहिलेत जे शाळेत लहानपणी शिकवले जायचे. त्याच्यावरती विचार करायला लावणारी ही भूमी आहे. मी मेलो तरी चालेल पण माझी लोक सुखाने जगली पाहिजेत म्हणून प्रत्येक घरातून सीमेवरती जाणारा एक सैनिक ती ही भूमी आहे. हो, ही काय सामान्य भूमी आहे का. तुमच्या साताऱ्याचं कधी कधी आम्ही पाहतो टी व्हीला, एखादा तरुण पोरगा 22-23 वर्षाचा शहीद झालेला असतो ना, वाईट वाटतं. पण त्या ताईंचं जेवढे स्टेटमेंट ऐकलं, माझा पती गेला तरी चालेल पण माझ्या नवऱ्याच्या जागेवरती मला मिलिटरीमध्ये, मला सैन्यामध्ये भरती केलं जावं. आणि त्या ताई सैन्यामध्ये काम करतायत. वा वा वा, काय बोलावं आहे का नाही. एक शेर सांगतो आपल्याला, जमाने में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. सोने में सिमट कर, नोटों में लिमट कर मरे है कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. ती ही भूमी आहे. वा वा वा, काय सांगा, इतकी पवित्र आणि पावन भूमी. वा, मला तिचा महज भाग होता.